आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांना प्राचीन ऋषीमुनी यांच्या नावावरून नाव पडली आहेत. तसेच काहींना वनस्पती, फळं, प्राणी, आकार यांच्यावरून पडली आहेत. जसं की कौंडिन्य ऋषींच्या नावावरून झालं कोंढाणा, पराशर ऋषींच्या नावावरून झालं पन्हाळा, वसिष्ठ नावाच्या वरून झालं वसवटा आणि मार्कंडेय ऋषींच्या नावावरून झालं मार्कंडा. तोरणा या फळापासून नाव पडलं तोरणा. रोहिडा नावाच्या वनस्पतीवरून नाव पडलं रोहिडा. घोसाळा हे नाव यादव कुळातील तिथे गोशाळा असल्यामुळे घोसाळा असा अपभ्रंश झाला. अस्वल या नावावरून अस्वलगड पडलं आणि जो आता सज्जनगड आहे. तर महादेवाचा शिवपिंडीसारखा आकार आहे, शिवलिंगासारखा आकार आहे, म्हणून रायगडाजवळ त्याला नाव पडलं लिंगाणा. तर अशी वेगवेगळ्या आकार, वनस्पती यांच्या नावावरून गडांची नावं पडली आहेत. किती भारी आहे ना हे. अशीच घाटवाटांचीही नावं आहेत, ते बघूयात नंतर. धन्यवाद.